सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आराध्य विठोबा पालवे. मी इयत्ता 5वीत शिकते. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा अर्थ बाणेदार ते स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हेतू ज्यांचा सर्वसामान्यांचा विकासाचा, बदल समाजात घडवून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बेधडक केला चारतळ्याचा सत्याग्रह, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रचले संविधान भारताचे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणारे माझे समाज बांधव, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी व चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण झाले होते, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांची अश्रू पुसण्याचे व त्यांना जीवन जगण्याचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, होते अंधारलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण, पुसणे त्यांची अश्रू देण्या दीनदलितांना नवस जीवन, अवतरला एक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे नाव. अशा महामानवाचा युगप्रवर्तकाचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई असे होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाचा छंद लागला, तोही त्यांच्या वडिलांमुळे, रामजींमुळे. तो वाचनाचा छंद भारतीय संविधान निर्मितीचा आसमंत ठरला, त्यातील मात्र शंका नाही. मुळातच त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी MA, BA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स, D.Litt अशा पदव्या संपादन केल्या. त्यांना डॉक्टर ही पदवी मिळाली. शिक्षण ही वाघिणीचे दूध आहे, जे कोणी हे प्राशन करेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. एवढे बोलून मी माझे 2-3 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.